आज आपण बनवणार आहे बोंबील घालून केलेले वांग्याचे कालवण। त्यासाठी लागणार आहे बोंबील आहे, सुके बोंबील। ते स्वच्छ धुवून साफ करून आणि घेतलेत। वांगे, कढीपत्ता, टोमॅटो, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, वाटण्यासाठी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता आणि चवीपुरतं मीठ। चला तर मग आता वाटणाची तयारी करून घेऊयात। आपलं वाटण तयार झालेलं आहे। वांगे पण मसाला भरून तयार आहेत। आता कुकर तापायला ठेवला आहे। तेल तापलं की त्यामध्ये आपण आता पहिले बोंबील फ्राय करून घेऊयात। आपले बोंबील फ्राय झालेले आहेत। आता आपण कढीपत्ता टाकूयात। कढीपत्ता तडतडला तर मसाला भरलेले वांगे टाकायचे। दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचं। त्यातच टोमॅटो पण टाकायचा। ते परतून झालं की त्यात आपला मसाला घालायचा। बोंबील घालायचे। आणि चांगलं परतवून घ्यायचं। मसाला भाजलेला असतो त्यामुळे जास्त परतायची गरज नाही पडत। आता आपण पाणी टाकून 5-6 शिट्ट्या घेऊयात। हे बघा आपली वांग्याच्या कालवणाची रेसिपी तयार झाली आहे। रेसिपी कशी वाटली, आवडली तर पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।